साठी त्याला ऑरेंज कॅप मिळाले आहे, कारण त्याने खूपच रन मारलेले आहेत या टुर्नामेंटमध्ये. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू मुस्तकीम कडून, आणि चेंडू जातोय तो डॉट. कुणालचे रन किती आले? काय झाला? ऑरेंज कॅप होल्डर कुणाल दाबणे आणि पर्पल कॅप होल्डर शमीम कुरेशी. या टुर्नामेंटमध्ये सुपर अशी बॉलिंग केलेली आहे ते शमीमने, आणि सुपर अशी बॅटिंग केलेली आहे ते कुणाल दाबणे. पहिल्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ते 2 धावांवरती. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मुस्तकीमची. आणि समोर आहेत आता अण्णा. बघूया आता काय करतात ते. तिसरा चेंडू अण्णासाठी, आणि अण्णाने मारलाय तो शॉट 6 धावांसाठी. एकदम गोल्डन फॉर्म मध्ये चालू आहेत ते अण्णा. खतरनाक बॅटिंग करतायत ते. कालपासूनच आपण बघतो अण्णा खूपच फॉर्म मध्ये आहे, आणि त्यांच्या समोरचा बॅट्समन सुद्धा खूप फॉर्म मध्ये आहे, त्याच्यामुळे त्यांची टीम चांगलं प्रदर्शन येते आपण बघतोय. आणि या चौथा चेंडू मुस्तकीमचा, बघूया आता काय करतात ते. त्याच्या अगोदरचा डिलिव्हरी टाकला होता तो फुल लेंथ, आणि त्यांना जावा लागला होता बाहेर. चौथा चेंडू मुस्तकीमचा, आणि कॅच उडलेली आहे, आणि अशा तऱ्हेने अण्णाला बाहेर यावं लागतंय. पत्याभाव सुंदर अशी फिल्डिंग, सुंदर अशी कॅच. जे ओनर आहेत त्यांच्या टीमचे स्वतः ओनरने सुद्धा कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्यांच्या टीमसाठी. प्रत्येक प्लेअरचं कॉन्ट्रीब्युशन हा खूपच गरजेचा असतो, त्यालाच म्हणतो आपण टीम. जर टीम बाला मोरे मेन पंच बघा, क्रिस गेल सारखं कपडा वगैरे लागून. क्रिस गेल सारखे शॉट नाही मारलेत, परंतु त्यांच्यासारखं एकदम दिमाग लावून त्यांच्यासारखी कॅप लावलेली आहे. नवीन बॅट्समन सनी, आणि त्यांना सुद्धा पहिला चेंडू. अरे बाप रे, काय बघतोय. सनीला सुद्धा परत यावं लागतंय. काय गोलंदाजी चालू आहे ती ट्रॅव्हल पॉइंटच्या कॅप्टन कडून. मुस्तकीम ते सुद्धा एक गोल्डन फॉर्म मध्ये चालू आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा कसली तरी पॉवर आली आहे. आपण ऑस्ट्रेलियाच्या मॅक्सवेलला सुद्धा बघितलं होतं, त्यांच्यामध्ये काहीतरी जादू आली होती, त्या प्रकारची जादू येते मुस्तकीम मध्ये आलेली आहे. आणि दुसरा विकेट मुस्तकीमसाठी. D3 ग्रुपला लागलेला हा दुसरा झटका. या गर्मीमध्ये कुणाल दाबणे अजून तापलेले आहे तिथे. या षटकातील शेवटचा चेंडू, आणि धावसंख्या 8 धावांवरती स्थिरावली. विनायक मोडक, बघूया आता काय करतात ते विनायक. पहिला चेंडू विनायकचा, थर्डमॅनच्या दिशेने मारलेला हा उत्कृष्ट असा शॉट, आणि जातोय तो बाउंड्रीसाठी. पहिला चेंडू फेस करत असताना विनायकने मारलेला हा चौकार, ते बघून कुणाल दाबणे सुद्धा एकदम आश्चर्यचकित आहेत. कसा मारला हा शॉट. काही असो पण सुंदर असा शॉट, आणि त्या शॉटमुळे टीमच्या धावसंख्येत वाढ झालेली आहे. टीमची धावसंख्या ती पोहोचलेली आहे ती 12 धावांवरती. पहिल्या षटकातील समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 12. ट्रॅव्हल पॉइंटचे कॅप्टन मुस्तकीम, जो फंटास्टिक फॉर्म चालू होता, तरी सुद्धा त्यांना या षटकामध्ये 12 धावा खाव्या लागल्यात. आणि आता विकेट किपर बघूया आपण, कल्पितजी गवळी हे त्यांच्या टीमचे प्लॅनर आहेत,
आणि पाठीमागून त्यांनी काहीतरी धोनीसारखी एकदम आखणी आखली असेल. कुणाल दामणेला कसं विकेट यायचं हे त्यांच्या डोक्यात चालू असेल, परंतु अजून काय सांगितले की नाही बॉलरला ते काय माहीत नाही. परंतु पहिल्या चेंडूनंतर आपल्याला लगेच बघायला भेटेल. खिच्यातून काहीतरी विभूती काढलेली आहे ते कल्पेश गवळीने. लिंबू लिंबू काढलाय कल्पेशने. कल्पेश गवळी उर्फ गणेश गवळी, 2 नावं घेऊन आलेली एकच माणूस. गालामध्ये बघा कसं हसतायत ते. त्यांच्या जे कल्पेश गवळी त्यांच्या कंपनीचं टी शर्ट घालून आला आहेत, कंपनीची ते ॲडव्हर्टाइजमेंट करतायत. ग्लेनमार्क, सुंदर अशी कंपनी, फार्मास्युटिकलमध्ये टॉप रँकिंगमध्ये असणारी ही कंपनी ग्लेनमार्क. त्या कंपनीमध्ये मॅनेजरच्या पोस्टवर असणारे कल्पेश गवळी. आणि हा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मारलेला उत्तुंग असा शॉट, रिव्हर्सचा फटका आणि जातोय तो 6 धावांसाठी. सुंदर बॅटिंग कुणाल दाबणे. मॅन इन फायर, मॅन इन फॉर्म, सॉरी सम करेक्शन इज देअर. मॅन इन फॉर्म कुणाल दाबणे. काय तो शॉट बकरी सारखा 4 रनांसाठी. बकरी शॉट, 4 धावा. लेग अंपायर मारुतीजी सांगतायत की कुणाल दाबणेने जर 3 षटकार मारले, षटकारांची हॅट्रिक मारली तर त्यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज. संध्याकाळी प्रॅक्टिस करत असताना मारुती हे मैदानाचे राजा आहेत. बॉलचा वाजवतात ते बाजा, मैदानाचा राजा मारुती. आणि हा तिसरा चेंडू करणकडून पुन्हा एकदा रिव्हर्सचा शॉट. रिव्हर्सचा शॉट कुणाल दाबणेकडून जातोय तो 6 धावांसाठी. या षटकाराच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या 28 धावांवरती आता कल्पेश गवळी पोहोचलेले आहेत ते बॉलरकडे आणि काहीतरी टिप्स देणार. मी अगोदरच म्हटलं होतं कल्पेश गवळी म्हणजे या टीमचं धोनी आहे. विकेट किपरच्या पाठी थांबणार, विकेट किपर राहणार आणि काहीतरी टेक्निक देणार ते बॉलरला. बघूया आता चौथा चेंडू कसं टाकतायत ते करण वाघमारे. बघा काहीतरी टिप्स दिली कल्पेश गवळीने आणि करणने. सुंदर असा चेंडू टाकला. कुणाल दाबणेची विकेट जाता तर वाचली इथे. सुंदर अशी गोलंदाजी करणकडून. पुन्हा एकदा करणला मारलेला तो रिव्हर्स शॉट आणि शॉट जातोय तो षटकारासाठी. मेन अंपायर झोपलेत वाटते, काहीच इशारा नाही त्यांच्याकडून. आम्ही इकडूनच बघतोय षटकार जातोय परंतु अंपायर काय इशारा करत नाहीयेत. पुन्हा एकदा रिव्हर्सचा शॉट आणि फिल्डरने असे उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते, परंतु ते काही एक धाव वाचवू शकले नाहीत. पाणी घेऊन जायचंय कुणाल दाबणे, ते दमलेले आहेत, खूपच हिट आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 35. यामध्ये कोणाचं कॉन्ट्रीब्युशन खूपच जास्त आहे. आणि जसं म्हटलं होतं ट्रॅव्हल पॉईंटचा धोनी आहे तो कल्पेश गवळी आणि त्याच प्रकारे ट्रॅव्हल D3 ग्रुपचा धोनी आहे तो भाई जो समोर बसलेला आहे. तिथूनच तो प्लॅनिंग आखतोय आणि तिकडूनच काहीतरी इशारे करून सांगतोय कुणाल कसं खेळायचं, काय करायचं.
D3 ग्रुप या टीमचा हेड कोच भाई. भाई आपण इकडे मंचावर यायचं आहे. आपलं स्वागत आहे इकडे. मी शमीमला पाठवतोय आपल्याला उचलून घेऊन यायला. कल्पेश गवळी, धोनी ऑफ ट्रॅव्हल पॉइंट टीम आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया काय चाणक्य रीती त्यांनी आता आखलेली आहे कुणाल दाबण्यासाठी. कुणाल दाबणे हे खतरनाक फॉर्म मध्ये आहेत. पहिला चेंडू कल्पेश गवळीचा, स्लोवर डिलिव्हरी आणि अशी सुंदर अशी गोलंदाजी कल्पेश कडून. आणि कुणाल दाबणेला आता नॉन स्ट्राईकवर आलेला आहे. कुणाल दाबणे जो दोन्ही एंडने षटकारांवर षटकार मारतोय, त्याला नॉन स्ट्राईकला ठेवलेला आहे तो कल्पेश गवळीने. आता विनायक मोडक फेस करतील कल्पेश गवळीला. दोन्ही अतिशय सुंदर असे मित्र आहेत. विनायक मोडकचा हा शॉट बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये आणि बॉल जातोय तो डॉट. पुन्हा एकदा कल्पेश गवळीकडून स्लोवर डिलिव्हरी आणि धावसंख्या 1 धावाने वाढलेली आहे. पुन्हा एकदा काहीतरी नवीन टेक्निक आणली आहे कल्पेश गवळीने. काहीतरी गडबड करतील वाटते मला. या षटकातील 3 चेंडूची समाप्ती आणि हा चौथा चेंडू कुणाल दाबणेने ओळखला आहे तो स्लोवर चेंडू आणि त्या चेंडूला पाठवला आहे तो बाउंड्री रोपच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावसंख्येने धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे आणि धावसंख्या 43 धावा. सुंदर अशी बॉलिंग कल्पेश कडून. सुंदर असा चेंडू आणि चेंडू जातोय तो डॉट. या षटकातील शेवटचा चेंडू कल्पेश गवळी. बघूया कुणाल दाबणे काय करतायत. आणि चेंडू वाईड चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू सुद्धा फेकून दिलाय तो 6 धावांसाठी कुणाल दाबणे. मॅन इन फॉर्म कुणाल दाबणे. या तिसरा षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 50 आणि अशा तऱ्हेने
दोन स्माइल इथे बघायला मिळतात, एक भाईच्या चेहऱ्यावरती आणि एक कुणालच्या चेहऱ्यावरती. प्रतीक भाव टीमचे ओनर आणि पहिला चेंडू उडवलाय तो दांडा, उडवलाय तो दांडा विनायकचा. नवीन बॅट्समन कौस्तुभ फेस करतील ते प्रतीकला. दुसरा चेंडू प्रतीककडून, एक रन काढण्याचा प्रयत्न कौस्तुभकडून, परंतु त्यांच्या बॅटीला काही स्पर्श झालेला नाहीये चेंडू, आणि तरी सुद्धा स्ट्राईक रोट केली कुणाल दामनेने. चौथ्या षटकातील हा दुसरा चेंडू समाप्त झालेला आहे. नवीन बॅट्समन आयुष, अंडर 18चा प्लेयर आहे हा, आणि लेदर खेळतो सुंदर असा. त्याच्या नावावरती खूप साऱ्या सेंचुरीज आहेत. गोवा प्रीमियर लीग सुद्धा खेळलेला आहे लेदरमध्ये, आणि मॅन ऑफ द सिरीज सुद्धा त्यांनी पटकवलेले आहे. त्यामध्ये त्यांनी एक शतक सुद्धा मारलेला होता. असा हा फलंदाज, आणि हा नेक्स्ट चेंडू प्रतीककडून, आणि कुणाल दामने ज्यांना खूपच एक्सपिरियन्स आहे, खूपच घणाघाती प्रहार करतात ते चेंडूवरती. हा सुद्धा सुंदर असा मारलेला शॉट जातोय तो 4 धावांसाठी. या 4 धावसंख्येने, या 4 धावांनी धावसंख्येमध्ये झालेली आहे ती वाढ. धावसंख्या पोहोचलेली आहे ते 54 धावा. बघा हुशारी, प्रतीकची हुशारी, अगोदरच बेल्स पडली म्हणून ते थांबले. बरोबर नाही रे. हा चेंडू जातोय तो वाईड साठी. पंचांनी वाईडचा इशारा केलेला आहे इकडे. या उन्हामुळे पंचांमध्ये सुद्धा ताकद नाही राहिलेली आहे. पंच सुद्धा गळून उभे आहेत. हा सुद्धा वाईड चेंडू. पंचांचं काही ताकद नसल्यामुळे पंच सुद्धा हात करायला कापतायत, तरी सुद्धा त्यांना
वाईडचा इशारा करावाच लागेल. चौथा चेंडू कुणालसाठी, कुणाल दाबणे पुन्हा एकदा षटकार. कुणाल दाबणे वैयक्तिक 27 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, ज्या शॉर्ट चेंडू मध्ये सुद्धा पॉवर नव्हती आणि कुणाल दाबणेने मारलेला हा उत्तुंगाचा षटकार. कुणाल दाबणे यांची 50 झालेली आहे. कुणाल दाबणे बॅट दाखवायचं युट्यूबवर. लेग अंपायर मारुतीजी. कुणाल दाबणे आपण बॅट दाखवायची आहे देवेन कुलकर्णीला. सुंदर असा शेवटचा चेंडू प्रतीककडून आणि चेंडू जातोय तो डॉट आणि धावसंख्या स्थिरावली तिथेच. टोटल धावसंख्या झाली ती 68. D3 ग्रुपच्या कुणालची सुंदर अशी बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली आहे. पूर्ण टुर्नामेंट मध्ये सुंदर अशी बॅटिंग करतायत ते कुणाल दाबणे. कोणाच्या झाला. पंचांना पाणी पुरवायचं आहे. प्रवीण ठमके यांच्याकडून एक बक्षीस आलेलं आहे ते रवी डांगरेसाठी. रवी डांगरे उर्फ अजय. रवी डांगरेने रवी डांगरेसाठी प्रत्येक कॅचसाठी 200 रुपये प्रवीण कडून. प्रवीण ठमके. खूपच अनुभव असलेली अशी ही टीम आहे D3 ग्रुपची. रवी डांगरे सुद्धा खूपच एक्सपिरियन्स आहेत क्रिकेटमध्ये. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग करतायत.
प्रत्येक मॅच मध्ये आपण त्यांची फिल्डिंग बघितली आहे. चोवीस चेंडू मध्ये 69 धावांची गरज ट्रॅव्हल पॉईंटसाठी. बघूया पहिला षटक घेऊन येतोय तो कुणाल दाबणे D3 ग्रुपकडून. चांगली अशी फिल्डिंग लावलेली आहे. पहिला षटक जो आहे तो पॉवर प्लेचा असेल, त्या कारणाने फक्त 2 प्लेयर जे असतील ते 38 सर्कलच्या बाहेर असतील आणि त्याच प्रकारे फिल्डिंग लावून गोलंदाजी करतोय तो कुणाल दाबणे. काहीतरी प्लॅनिंग आखलेली आहे त्या समोरच्या कॅप्टनसाठी. ट्रॅव्हल पॉईंटचे कॅप्टन जे आहेत ते मुस्तकीम आहे, त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं प्लॅनिंग केलेलं आहे कुणाल दाबणेने. पाहूया काय प्लॅनिंग केलं ते आणि ते प्लॅनिंग त्यांना सक्सेसफुल होते की नाही हे बघायचं आहे इथे. पुन्हा एकदा काहीतरी प्लॅनिंग करतायत ते कुणाल दाबणे आणि हा पहिला चेंडू कुणालकडून. दोन अंपायर इथे, सुंदर अशा अंपायर. पहिला चेंडू कुणालकडून. पहिल्या चेंडूवरती अपील, परंतु पंचांचा काही इथे इशारा नाही आहे. पंच म्हणतायत डॉट डिलिव्हरी. आपल्याकडे यूट्यूब चालू आहे, परंतु आपल्याकडे अल्ट्रा एज नसल्यामुळे पुढे काही करता येणार नाहीये कुणाल दाबणे. चला लवकरात लवकर करायचं आहे, नेक्स्ट डिलिव्हरी टाकायची आहे. सुंदर असे 2 पंच. हा दुसरा चेंडू कुणालकडून. इथे सुद्धा बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाहीये आणि चेंडू जातोय तो डॉट. दोन्ही अंपायर उन्हात राहून राहून मरगळलेले आहेत. एक अंपायर तर दिसत आहेत बाळा मोरे, जे खेळले सुद्धा आणि आता पंचगिरी करतायत. हा तिसरा चेंडू कुणालचा जातोय तो डॉट. मुस्तकीमला काही कळत नाहीये काय करतायत ते. त्यांचा प्रयत्न आहे तो लॉंग ऑन साईडला मारायचा, परंतु अपयशी. या चेंडूमध्ये त्यांना यश मिळालंय आणि चौथा चेंडू यावर मारला मोठा फटका. पंच आपला काही इशारा आलेला नाहीये आणि चेंडू जातोय तो 6 धावांसाठी. पहिला 69 करायचे आहेत. 69चा टार्गेट आहे तो ट्रॅव्हल पॉईंटसाठी आणि हा पहिला 4 चेंडूच्या सोबतीनंतर धावसंख्या 6 धावांवर. पाचवा चेंडू पुढे निघून मारला हा शॉट आणि चेंडू जातो तो झाडांवरती 6 धावांसाठी. सहावा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारला हा शॉट आणि या शॉटवर मिळतात त्या एकच धाव आणि अशा तऱ्हेने पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या 13 धावा. सुंदर असं आपल्याला काम बघायला मिळतंय ते टेनिस क्रिकेटचं इथे. चांगलं कॅमेरामॅन, चांगले टोटल कव्हरेज आपल्याला बघायला मिळत आहे टेनिस क्रिकेटकडून. दुसरा गोलंदाज D3 ग्रुपने काढलेला आहे त्यांच्याकडून तो विनायक.
खूपच अनुभवी असलेला हा गोलंदाज, काही टोपण नावाने सुद्धा फेमस आहेत ते नेरळमध्ये. आणि त्यांच्या समोर ऑपोनंट टीमचे कॅप्टन मुस्तकीम, हे सुद्धा अतिशय सुंदर अशा फॉर्म मध्ये आहेत. पहिलाच चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, त्यामध्ये पूर्णतः काही यश मिळालेलं नाहीये, परंतु एक धाव. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू विनायक कडून आणि लेग बाईच्या स्वरूपात मिळते ती एक धाव. अशा प्रकारे धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. धावसंख्या 15. दुसऱ्या षटकातील या दोन चेंडूची समाप्ती. जर ट्रॅव्हल पॉइंटला जिंकायचं असेल तर खूपच लांब लांब षटकार मारायला लागतील. विध्वंसक फलंदाजी करावी लागेल इथे मुस्तकीमला. आणि हा तिसरा चेंडू, सुंदर असा कटवलेला चेंडू, आणि चेंडू जातोय तो फिल्डरच्या हातामध्ये आणि मुस्तकीम माघारी. करण वाघमारे, नेक्स्ट बॅट्समन करण वाघमारे. बघूया आता हे काय करतात त्यांच्या टीमसाठी. अगोदरच्या मॅचमध्ये त्यांनी सुंदर अशी फलंदाजी केली होती. पहिल्या चेंडूवरती येऊन षटकार मारला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती बाहेर आले होते. बघूया या मॅचमध्ये काय करतायत. ಎರಡನೇ ಓವರ್ ನಡೀತಾ ಇದೆ. ಬೌಲರ್ ನೇಮ್ ವಿನಾಯಕ್. ನಾಲ್ಕನೇ ಬಾಲ್ ಇವ ಹೊತ್ತಕದ್ದು ಬಾಲ್. ಇದು ಐದನೇ ಚೇಂಡು, ಐದನೇ बॉल आणि बॉल तटवलेला आहे त्या 4 धावांसाठी. ಎರಡನೇ ಓವರ್ ನಡೀತಾ ಇದೆ. धावसंख्या 21 धावांवरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. ಚಲೋ ಬೌಲಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ D3 ಗ್ರೂಪ್. ಮೂರನೇ ಓವರ್ ಹೊದ್ದಾಕುಲ್ ಬಂದದ್ದು ಸನಿ ಜಾಧವ್. ನೋಡ್ತೀವಿ ನಾವು ಎಂತ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಇವ. ಮೂರನೇ ಓವರ್ ಹೊತ್ತಾಕುಲ್ ಬಂದದ್ದು ಸನಿ ಚೌಧರಿ. ಇವ ಆಲ್ಸೋ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಪೊಲೀಸ್ ಭರ್ತಿ के लिए.
अच्छी गेंदबाजी यहाँ पे सनी की। सनी ने पहले ही गेंद डालते हुए स्टंप पे और ये डंडा उखाड़ दिया है बैट्समैन का, और ये कुछ नहीं कर पा रहे यहाँ पे ट्रैवल पॉइंट के बल्लेबाज। किरण को यहाँ पे लौटना पड़ रहा है। किरण ने भी अच्छी बैटिंग की है इस टूर्नामेंट में, परंतु उनको इस मैच में रिटर्न आना पड़ रहा है। पिटाई करनी है यहाँ पे, पिटाई करने के लिए जाते हुए कुछ ना कुछ तो होगा ही। एक तो पिटाई होगी और अदरवाइज उनकी पिटाई हो जाएगी। इधर उनकी पिटाई हो गई है यहाँ पे। लौट आए हैं किरण। वाइड गेंद, भटक गए यहाँ पे सनी चौधरी। अच्छे ऑलराउंडर है ये दी थ्री ग्रुप के। बल्लेबाजी भी अच्छे करते हैं और गेंदबाजी भी, और उन्होंने गेंदबाजी का जलवा दिखाते हुए पहली गेंद पे डंडा उड़ा दिया। और ये दूसरी गेंद, तीसरी ओवर की दूसरी गेंद देखेंगे सनी का ये जलवा। अच्छी गेंदबाजी सनी के तरफ से, और फील्डर का भी अच्छा साथ नहीं मिल पाया यहाँ पे सनी को, और पहली गेंद फेस करते हुए जिशान ने मार दिया चौकार। मुझे लगा यहाँ पे कुछ प्लानिंग हो चुकी है कुणाल दाब ने और जिशान के बीच में। जिशान बोल रहे हैं ये मटन वाला है, कुछ मटन देंगे और चिकन देंगे कुछ कुणाल को शाम के लिए, इसीलिए गेंद छोड़ दी है बाउंड्री के लिए। अच्छी गेंद सनी की, और ये मिलता हुआ एक रन लेग बाइस के स्वरूप में। जिशान के लिए यहाँ पे प्राइज आता हुआ कुणाल डायरे की तरफ से। जिशान ने एक छक्का लगाया तो कुणाल डायरे देंगे उनको 1 किलो चिकन। अच्छी गेंदबाजी यहाँ पे, और ये अच्छी गेंद के ऊपर मारा हुआ अच्छा सा शॉट जाता हुआ फील्डर के हाथ में, और ये दूसरी विकेट लेते हुए सनी चौधरी दिखाते हुए हम भी गेंदबाजी कर सकते हैं। और ये अच्छी गेंदबाजी चल रही है सनी चौधरी की। चौथी गेंद समाप्त हो चुकी है यहाँ पे, और स्कोर बोर्ड वहां पर ही रुका हुआ 23 रन्स। नए बैट्समैन यहाँ पे सुरेश। करण लौट गए यहाँ पे, उनका जलवा इस मैच में चला नहीं, गेंदबाजी में भी नहीं चला और ये बल्लेबाजी में भी कुछ कर नहीं पाए वो। और ये सनी की आखिरी गेंद, तीसरी ओवर की आखिरी गेंद देखेंगे क्या करते हैं बल्लेबाज सुरेश, और ये पीछे से उड़ा दिया डंडा। अच्छी गेंदबाजी देखी यहाँ पे सनी की, और ये बहुत ही अच्छा पेस डालते हुए सनी, और ये उड़ा दिया डंडा बल्लेबाज का। उन्होंने दिखा दिया पीछे से आप दिखाओगे डंडा तो उड़ा देंगे हम डंडा।
लास्ट ओवर डालने के लिए आ गए हैं आयुष। और ये नया नन्ना सा छोटा प्लेयर फील्डिंग के लिए उतर चुके हैं, जोएब भाई के लड़के हैं शायद ये। जिशान है बैट्समैन, जिशान। उन्होंने कवर की तरफ मारा हुआ है अच्छा सा शॉट। इनको भी शायद 1 किलो चिकन दिया हुआ है ये फील्डर को, इन्होंने भी छोड़ दिया गेंद, और ये गेंद जाते हुए 4 रनों के लिए। जिशान के लिए यहाँ पे एक और प्राइज आ चुका है, एक 6 मारा तो उनको दिए जाएंगे 500 रुपया उनके टीम के ओनर की तरफ से। ये अच्छा सा शॉट जिशान की तरफ से। नेरल इंडियंस के कैप्टन और ये उमेर 11 के कैप्टन, प्लीज आ जाइए यहाँ पे। उमेर 11 के कैप्टन यहाँ पे आ चुके हैं और नेरल इंडियंस के कैप्टन को रिक्वेस्ट कर रहे हैं हम यहाँ पे आ जाए। अन्ना ने यहाँ पे कैच लपक लिया और गेंद डालते हुए अपनी जेब में। अन्ना ऐसा कुछ मत कीजिए, गेंद को दे दीजिए रिटर्न। अच्छी फील्डिंग यहाँ पे नन्हे फील्डर की तरफ से। आयुष की यहाँ पे अच्छी गेंदबाजी और ये गेंद जाती हुई डॉट, इसी की तरफ से इस मैच की समाप्ति। और ये मैच जीतते हुए कुणाल दाबने की टीम D3 ग्रुप, और ये भी क्वालिफाई हो चुके हैं इस टूर्नामेंट में। अच्छी गेंदबाजी और अच्छी बैटिंग की कुणाल दाबने ने यहाँ पे, और इस मैच के मैन ऑफ द मैच रहेंगे कुणाल दाबने, जिन्होंने मारी है 50 इस मैच में भी।